नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरण शरणागमन संपन्नं पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सदीपत्यशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादितव्यम्। साधु साधु साधु। उपासक उपासिका यांना सफेद द्यावी आणि आपल्या आणि दिवंगत यादव साधू कांबळे तथा वायस कांबळे यांचा 13वा स्मृतिदिन आहे। त्यानिमित्ताने जमलेले सर्वांचे मी सर्वांना जय भीम। एक मी म्हणजे बापूबद्दल ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल 2 शब्द इथे येऊन बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो। फक्त 2 शब्द। तत्पूर्वी एक आपल्याला बापूच्या जीवनाचे जे कविता आहे ते मी
धम्मदीपात राहिले बापू. नमो बुद्धाय म्हणत आयुष्य जगले, सम्यकतेचा दीप मनात पेटवले. बुद्ध वचनांचा अर्थ आचरणात आणला, वायस कांबळे आम्हाला मार्ग दाखवले. दुःखातही धैर्य, अपमानातही शांती, करुणेचा सुवास त्यांच्याच वृत्ती. सर्व प्राणी सुखी हो ही भावना घेऊन ते चालले होते धम्म मार्गाच्या ज्योतीकडे. बोधिसत्वांचा आदर्श त्यांनी जपला, सेवेतून समाजाचा चेहरा उजळवला. स्वार्थ नव्हे परमार्थ हा जीवनसार, हीच त्यांच्या वाटचालीची सुंदर भार. आज 13वे वर्ष स्मृतीचे आलं, पण बापूचं अस्तित्व अजून धडाडलं. त्याचे विचार आमच्या अंतःकरणी आहेत. धम्मदीपात आमचं जीवनही प्रज्वलित हो. आमचं जीवनही प्रज्वलित हो. त्यानंतर कोणाला बापूच्या जीवनावरती 2-2 शब्द तुम्हाला म्हणजे 2-2 मिनिटं देतो. इथे येऊन बोल. पण लोक आणि लोकांतराची व्यस्त जाणणारे शाक्यमुळे तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई भीमाई आणि सर्व बहुजनातील नायक महानायिका यांना त्रिवार वंदन करून आज आपण या ठिकाणी आदरणीय कालकथित वायस कांबळे गुरुजी त्यांचा 13वा स्मृतिदिन साजरा करतोय. त्यांच्या स्मृतीला आठवण देतो. आणि बापूबद्दल बोलायचं झालं तर बापूंच्या सानिध्यातच मी घडत आलोय. म्हणूनच आज माझा मी इकडे उभा आहे. त्यांचं कार्य आणि कर्तृत्व मी माझ्या लहानपणापासून बघत आलो. त्यांनी 1958 पासून त्याच्या अगोदरपासून काम चालू केलं. आमच्या शिराळा शाहवाडी तालुक्याच्या वतीनं ते धर्मांतर झालं 1958ला. 8 मे 1958ला आर्या या ठिकाणी जे धर्मांतर झालं, त्या धर्मांतराचं नेतृत्व बापूने केलं. त्यावेळेला ते यंग होते आणि जातीवाद्यांना डोळ्यामध्ये खूपच होते. पण आपल्या समाजातल्या काही लोकांनी त्यांचं बऱ्यापैकी संरक्षण केलं, जोडून ठेवलं. तो एक भाग. त्याच्यानंतर मुंबईला आल्यानंतर टाटानगर संस्था बुधवार बोर्ड या ठिकाणी विहाराचं काम आणि बरीचशी कामं तिथून त्यांचा प्रवास अगदी इथपर्यंत सानपाड्यापर्यंत आलेला आहे. आणि हा जो काम करण्याचा जो आवाज आहे तो खूप मोठा आहे. आपल्याला 2 मिनिटच आहे. आणि त्यांच्या आवडीचं एक गीत या ठिकाणी मी म्हणणार आहे. लक्ष असावं, आपण काम करीत राहू, पुढे जात राहू. बापूंची आठवण नेहमीच आपल्याला राहणार आहे. एक क्षण सुद्धा असं नाही की काम करत असताना, समाजामध्ये काम करत असताना बापूंची आठवण आली नाही. लक्ष असावं, आवाज चालेल न चालेल थोडासा प्रयत्न करतो. बाबांच्या लाडक्या मुलानो. बापू आदरणीय आमच्या बापूला हे गाणं का आवडत होतं बघा. बाबांच्या लाडक्या मुलानो, घर हे सोडू नका. भीमाची आज्ञा मोडू नका. भीमाची आज्ञा मोडू नका. बाबांच्या लाडक्या मुलानो, घर हे सोडू नका. भीमाची आज्ञा मोडू नका.
भीमाची आज्ञा मोडू नका. काळी काळी जोडून जोडून घरटे हे बनविले. काळी काळी जोडून जोडून घरटे हे बनविले. पित्या परी सांभाळले अन हक्क मिळवून दिले. घट ज्ञानाचे स्वाधीन केले. घट ते फोडू नका. भीमाची आज्ञा मोडू नका. भीमाची आज्ञा मोडू नका. परिश्रमाची शर्थ करून संघटना घडविली. परिश्रमाची शर्थ करून संघटना घडविली. समतेच्या सागरी विषमता कायमची बुडविली. ममतेचे बंधुत्वाचे नाते तोडू नका. भीमाची आज्ञा मोडू नका. भीमाची आज्ञा मोडू नका. नागपूरच्या दीक्षा भूवर केली होती प्रतिज्ञा. नागपूरच्या दीक्षा भूवर केली होती प्रतिज्ञा. स्मरणीय सूद्या धम्माचरण शील करुणा प्रज्ञा. शिखर यशाचे चढणाऱ्यांना. शिखर यशाचे चढणाऱ्यांना मागे ओढू नका. भीमाची आज्ञा मोडू नका. भीमाची आज्ञा मोडू नका. बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोडू नका. भीमाची आज्ञा मोडू नका. भीमाची आज्ञा मोडू नका. मी सद्धर्म परिषद वारणा त्यांच्या वतीनं बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबाज ज्योती फुले, रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज या सर्वांना द्वार अभिनंदन. आपण जमलेल्या सर्व बांधवांना माझा सप्रेम केली. तसेच आपणास आज लागलेले आदरणीय पंते विजय कांबळे हे बापूंचा स्मृती दिन मला वाटतं पहिले 1-2 वर्ष ते त्यांच्या घरीच झालं. परंतु रोकडे साहेब, मी, आमचे मित्र रमेश गंगावणे
त्यांना ते आम्हाला कुठेतरी खटकलं आणि आम्ही विजयला एक विनंती केली की विजय, बापूंचं काम एवढं मोठं आहे तर त्यांच्या कामासारखं त्यांचा हा जो स्मृतिदिन आहे एखादा हॉलमध्ये ठेवावा, कारण त्यावेळेस बुद्धविहार नव्हतं. आपण सर्वजण इथे उघड्यावरती बसत होतो. सेक्टर 10 कसं तरी उभं केलं होतं, परंतु सेक्टर 10च्या परिसरातलेच लोक तिथं सेक्टर 10 मध्ये जात होते. आमच्या खरात गुरुजींचा तिथं मोठा हातभार होता. मी जास्त लांबळ न लावता एवढंच सांगेन, भारतीय बौद्ध महासभेची चळवळ बापूंनी इथं सांपाड्यात रुजवली. घरात घरात जाऊन त्यांनी धम्मज्योत प्रज्वलित केली. समाज बांधवांना एकत्रित करून वर्षावासाची सुद्धा सुरुवात त्यांनी केली. त्यांच्याबद्दल मला अधिक माहिती नव्हती, परंतु माहिती मिळत गेली. रोकडे साहेबांनी त्यांच्याविषयी खूप माहिती मला दिली आणि आपल्या सर्वांच्या ताकदीनं आपण त्यांचं नाव इथं सांगपाड्यात आजरामर करून एका रस्त्याला त्यांचं नाव दिलं. त्यात सिंहाचा वाटा इथल्या स्थानिक नगरसेवकांचा आहे, बऱ्याचशा समाजभूषणांचा आहे. अशा बापूंना आज आपण इथे आदरांजली वाहतोय. माझं त्यांना कोटी कोटी वंदन आणि मी आपली रजा घेतो. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इथे जमलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, बौद्ध बांधव, आज आपण महेश कांबळे यांचा 13वा स्मृतिदिन साजरा करत आहोत. आणि माझ्या पाहण्यामध्ये 13वा वर्षदिन स्मृतिदिन आपल्या लोकांमध्ये बहुतेक कमी वेळ आपल्याला बघायला मिळालं, तिथे एवढी उपस्थिती असते. याचं कारण म्हणजे काय, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी सांगपाड्यामध्ये खरंच कार्य एवढं चांगलं उत्तम रीतीने केलेलं आहे की आता माझे मित्र चव्हाण साहेब यांनी सांगितलं त्यांनी कसं कसं कार्य केलं वगैरे. आणि अक्षरशः आम्ही त्यांना वंदन करतो, कारण आम्ही ज्यावेळेस सांगपाड्यामध्ये राहायला आलो 2005 साली, त्यावेळेस आम्हाला बौद्ध धर्माची स्थापन करायचा होता, लोकसंख्या दमवायची होती. त्यावेळेस आम्ही पहिलं त्यांचा कामाचा जो का आवाका होता आम्हाला घ्यायचे, त्यावेळेस आम्ही तरुणच होतो, ते थोडेसे वयस्कर झाले. त्यांच्या कामाचा आवाका एवढा होता की गंगावणे तिकडे चला तिकडे चला, इकडे आपली लोक राहतात तिकडे आपली लोक राहतात, असे करून त्यांनी प्रत्येकाला शोधून काढलं. आम्ही देखील त्यांच्याबरोबर होतो. मला एवढं त्यांचं आठवण येते की बाबा काही दिवसानंतर त्यांच्या पायाला थोडं दुखापत झाली होती, पण दुखापत होऊन देखील ते काठी घेऊन फिरायचे, आमच्याबरोबर यायचे, असं करायचं तसं करायचं. तर अशा ग्रस्तांना, अशा सन्माननीय व्यक्तींना आपल्यामधून गेलेले आहेत. आम्हाला असं केव्हाच वाटत नाही की त्यांची आठवण होत नाही वगैरे, आम्हाला नेहमी त्यांच्यावर आठवण येते. आणि दुःख देखील वाटतं की एवढे अनुभवी लोक आपल्या समाजामधून जातात आहेत. आणि आता ज्यावेळेस खरंच गरज आहे समाजाची, त्यावेळेस असे अनुभवी लोक आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांचं कर्म इतकं आहे, तरी त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते सांगपाड्यामध्ये त्याचप्रमाणे त्यांचे गावी वगैरे जिथे जिथे राहिले तिथे रुजू झालेले आहेत आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तरी मी आपल्या सांगपाड्यामधल्या माझ्या
बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनतर्फे माझ्या कुटुंबियांतर्फे त्यांना विनम्र आदरांजली वाहतो. तो माहिती होऊ शकतो. जगतवंदन जगद्गुरु महाकारुणिक जगद्गुरु आणि गौतम बुद्ध परमपूजनीय विश्वभूषण क्रांती सूर्य भारतीय शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूषण अभिवादन माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता महामाया, माता महाप्रभुवती, माता यशोधरा या सर्व आदर्श मात्र वंदन करून संत गती संत गाडगे महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व आदर्शांना वंदन करून ज्या संस्थेतून आम्हाला बौद्धभक्ती संस्था बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या संस्थेत संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिथे संस्थापक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, तिथे संस्थापक माता यांना अभिवादन करून आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचयाचे आणि कालकथीत वाईस कांबळे बापू त्यांचा 13वा स्मृतिदिन आपण आठवण करतात. त्यांची आठवण सतत आम्हाला इथे विहारात आल्यानंतर आणि कुठल्या धम्म कार्यात असल्यानंतर बापूंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यातून बाबांचा त्या स्मृतिदिन आहे त्याकरता तर लावलेले आपले वंदे संतवालजी यांना वंदन करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण सर्व समुदाय त्यांची आठवण तर होते. बापू ज्यावेळेला इथून गौंडी गुण तिकडून आले, गौंडीला सुद्धा त्यांचं कार्य जास्त होतं. त्या ठिकाणी त्यांनी विहार बनवलं, त्या ठिकाणी लोकांना त्रिशन परिषद द्या, तिथे पहिल्यापासून बौद्धाचार्य होते, माझी श्रामणर होते, त्यांनी 10 दिवस चिवर पण परिधान केलं होतं. अशा तऱ्हेने सतत धर्मात त्यानंतर ते इकडे आले सानपाड्याला आणि सानपाड्याला मी सुद्धा त्या ठिकाणी शिवाजीनगर वंजनवाडीमध्ये होतो. त्यानंतर मी मानपूरला आलो, मानपूर मी नंतर मी सानपाड्याला आलो आणि सानपाड्याला नंतर मी ह्या भारतीय बौद्ध महासभेला जिल्ह्याचा अध्यक्ष झालो आणि त्याच्या अधिकारी प्रत्येक विभागामध्ये शाखा व्हावी हा दृष्टिकोन होता असल्याकारणे मी कांबळ्यांना भेटलो. काल तिथे कांबळ्यांना भेटलो आणि म्हणतो बापू असं असं करूया, या ठिकाणी आपण राहतोय पण तो शाखा नाही. तर त्या शाखा निर्माण करता करता मी प्रयत्न केला आणि त्यांना मी त्या शाखेचं अध्यक्ष केलं. हे तर कमिटी निर्माण केली. मी जरी तिकडे असलो जिल्ह्यावर होतो तरी पण या कानपड्यामध्ये अधोगती व्हावे, चांगली प्रगती व्हावी हा दृष्टिकोन असल्याने बापूंनी सतत त्यांची तळमळ आणि त्यांची पाहिल्यानंतर बरोबर ते धम्माचे ते होते आणि त्यांनी या ठिकाणी शाखा स्थापन करून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांनी वर्षवास राबवले आणि धम्माचं कार्य सुरू केले. कुठल्याही कार्यक्रमाला असेल तर बापू सगळे अग्रेसर होते आणि बापूच्या त्यामुळं आम्हाला सुद्धा त्यांचा फार गौरव वाटतो की त्यांनी फार काम केलं. त्यांच्या सुद्धा त्यांनी जे काही कार्य करून राहिले त्याचप्रमाणे त्यांच्या गुणाचा गौरव त्यांचा वैद्यनवाडी शिवाजीनगर या ठिकाणपासून त्यांचे लिंबोणी बागपासून त्यांचं कार्य म्हणून त्यांचं त्यामुळं तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी पाहिलं की एवढे उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आणि बापूंकरता त्या ठिकाणी या ठिकाणचा गौरव व्हावा हा दृष्टिकोन ठेवून आपले किरण चव्हाण आणि रोकडे साहेब आणि 2-3 जणांनी त्यांच्या मार्गदर्शन केलं आणि त्यांचा संपूर्ण आराखडा लिहून घेतला, त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि ते आपले त्या ठिकाणी नगरसेवकाला सांगून का बापू एवढे आंदोलन आहेत आणि ते सतत कार्य करतात, सतत कार्य करत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून त्यांचा गौरव व्हावा आणि कुठल्याही तर रोडला नाव देण्याकरता त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांचं काम सक्सेस झालं. कारण बापूंचं नाव गौरव पाहिल्यानंतर नगरसेवक म्हणजे अशा व्यक्तीचं नाव नाही द्यायचं, मग त्यांनी त्या रोडला नाव वाईस कांबळेपूरची बौद्धाचार्य भारतीय बौद्ध अशा तऱ्हेचा गौरव केला. असं त्यांचं कार्य होतं आणि सतत कार्य जाणवून या ठिकाणी विहार असल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी वंदनाचा कार्यक्रम घेतला. तर बांधवांना खरोबर मी जास्त घेत नाही तर त्यांनी फार जसं त्यामुळे त्यांची सतत आठवण राहतात. 13 वर्ष झाली तरी आम्हाला सतत त्यांचे दरवर्षीच त्यांची आठवण होते. अशा तऱ्हेने त्यांचा मी बहुजन विकास संघ भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. महाकारुणिक
पौराणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व दिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई या भारतातील सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करू. आज या ठिकाणी आमचे बापू यांचा 13वा स्मृतिदिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. जमलेल्या सर्व उपस्थित बंधू भगिनींना मनपूर्वक जय भीम. आदरणीय बनतेजी यांनाही मनपूर्वक जय भीम. या ठिकाणी बापू जरी आपल्यातून निघून गेले असले, शरीरात निघून गेले असले, तरी त्यांच्या कर्तृत्वानं ते जिवंत आहे, अजरामर आहे. म्हणतात ना, घर असावे घरासारखे, नको तो नुसते अभिंती, ते असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. नात्याच्याही पलीकडे जाऊन जो जिव्हाळा बापूंनी जमवलेला आहे, गोंडीपासून ते गावाच्या विकासापर्यंत त्यांनी जे कष्ट केलेले आहे. बापूंनी तर नुसताच संसारच बघितला असता, मुलं बाळच बघितले असते आणि बाबासाहेबांचं धर्मकार्य गतिमान करण्यासाठी जर त्यांचा हातभार लागला नसता, तर त्यांनी अजूनही 8-10 बिल्डिंग घेऊन बसले असते, घर घेऊन बसले असते. परंतु बापूंनी तसं न करता स्वतःचं घर प्रपंच सांभाळून, नातेवाईक सांभाळून, इतर मित्र मंडळी सांभाळून जे त्यांनी योगदान समाजासाठी दिलं, घर प्रपंचासाठी दिलं, ते फार वाखाणण्यासारखं आहे. बापूंचं कर्तृत्व महान आहे. म्हणूनच त्यांचं आपण बऱ्याचशा वाक्याने सांगितलं की या उगाच कुठल्याही कोणाच्या व्यक्तीचं नाव रस्त्याला दिलं जात नाही. या व्यक्तीचं एका बौद्धाचार्याचं नाव दिलं म्हणजे बापूंनी केलेलं कामाची, अग्रमाची पोच पावते आहे. बंधूंनी भगिनींनो, खरोखर आमच्या नात्याला 43 वर्ष झाली. रणदेव परिवार आणि कांबळे परिवार आहे जवळजवळ 43 वर्ष झाली. म्हणून म्हटलं, घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसते ना. नात्यात नुसतं रक्तातलं नातं असतं म्हणजे नातं नाही, मनाने मांडलेली नाती सुद्धा श्रेष्ठ असतात. हे आमच्या दोघांच्या परिवारानं दाखवून दिलेलं आहे आणि ते आज 43 वर्ष पूर्ण झालेले. मी जास्त काही वेळ घेत नाही, परंतु आई बाबा म्हणजे नात्याची दोरी नाजूक असते, डोळ्यातील भाव हे हृदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा, जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बापाकडे असते. बाप नावाचं आभाळ, बाप नावाचं आभाळ जोपर्यंत डोक्यावर आहे, बाप नावाचं आभाळ जोपर्यंत डोक्यावर आहे, तोपर्यंत सुखाचा पाऊस कमी पडत नाही आणि दुःखाचं ऊन कधी आपल्या अंगावर येत नाही. कमी पैसे असतानाही जास्त खर्चा खाऊन ज्या गोष्टी मिळवून देतो, त्याचं नाव आपला बाप. बंधूंनी भगिनींनो, बापूंच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. परंतु इथं वेळेनुसार बत्ती या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी एक शेवटची बापूंच्या बद्दल आदरांजलीपर्यंत कविता म्हणणार आहे. दम्मदीपाचे उजेड वाहणारे बापू. नमो बुद्धाय. आज या पवित्र सभेत स्मृतीच्या दालनात आपण उभे आहोत अशा व्यक्तिमत्वावर ज्यांनी आयुष्य जंगले धम्माच्या प्रकाशात. वायस कांबळे आपले बापू नाव घेतात मनात एकच प्रतिमा, शांत संयमी करुणामयी नि समता मार्गाचा दीपधारी. त्यांनी सत्ता नाही मागितली, बापूंनी त्यांनी सत्ता नाही मागितली, पण प्रत्येक अंतकरणात धम्माची सत्ता प्रस्थापित केली. त्यांचा आवाज कधी कठोर नव्हता, पण त्यांच्या कृतीनं समाज जागृत झाला. ते म्हणायचे, धम्म फक्त बोलण्यात नाही, तो आचरणात उतरला पाहिजे आणि त्या आपल्या जगण्यात दाखवून दिले. संसाराच्या गडबडीतही त्यांनी बोधिसत्वाचा आदर्श जपला. स्वतःसाठी नव्हे, समाजासाठी जगले. त्यांच्या पावलांचा नाद अजूनही आपल्या कानात घुमतो. जिथे जिथे अन्याय आहे तिथे तिथे त्यांच्या शिकवणीची सावली उभी राहते. त्यांनी शिकवलं, करुणा कमजोरी नाही, हीच खरी शक्ती आहे. बुद्धांचा मार्ग हा केवळ धम्माचा नाही, तो माणुसकीचा मार्ग आहे. अशा या विचारांची त्यांनी वाट मोकळी केली आणि आपण वाटेवर आज चालत आहोत.
13वे वर्ष हो वेळ गेली, पण आठवणी नाही मावळल्या. त्यांच्या स्मृती आजही आमच्या श्वासात आहेत. त्यांचे कार्य, त्यांचे संस्कार आमच्या मनात दम्मदीप आहे. चला मग आज स्मृतिदिन त्यांच्या कार्याला प्रणाम करूया, त्यांच्या शिकवणीचा उजेड पुढे नेऊया आणि स्वतःला विचारूया, मी माझ्या बापूप्रमाणे धम्ममार्गावर चालतोय का? त्यांच्या स्मृतीत अनंत कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूजनीय बनते संघपाल यांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या स्मृतिदिनास उपस्थित असणाऱ्या सर्व उपासिक आणि उपासिका आपल्या सर्वांना मानाचा जय. बंधू भगिनींनो, आता बऱ्याच श्रोत्यांनी जी माहिती दिली त्याच्यावरून आपल्याला बापूंच्या कार्याचा एक आढावा येतो. मी गोवंडी येथे राहतो. आम्ही आमच्या जन्मापासूनच बापूंना बघतो. एक तुम्हाला विशेष बाब सांगतो की जर आपण तथागतांकडे पाहिलं, बाबासाहेबांकडे पाहिलं, तर त्यांच्या चेहऱ्यावर एक असं वेगळं वलय दिसतं त्यांच्या ज्ञानाचं. तुम्ही बापूंना पहा, बापूंचा फोटो पहा. बापू जितके सुंदर दिसायचे, त्यांच्याकडे अफाट ज्ञान होतं आणि नुसतं ज्ञान नव्हतं, त्यांनी ते ज्ञान आपल्या समाजापर्यंत पोहोचवलं आणि त्यांचं सगळ्यात महान काम त्यांनी धम्मदीक्षेचं नेतृत्व केलं धर्मांतराच्या आरळ्यामध्ये. हे तर महान आहे, परंतु मला माझ्या मनाला जे भावलेलं त्यांचं काम आहे की ते फक्त स्वतः बौद्धाचार्य झाले नाही, त्यांच्या हाताखाली शेकडो बौद्धाचार्य घडले, त्यांनी घडवले. हे त्यांचं खरं काम आहे. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, म्हणतात ना, डोंट ट्राय टू बिकम अ किंग, ट्राय टू बिकम अ किंग मेकर. तसे बापू होते. फक्त ज्ञान आपल्या स्वतःपुरतंच घ्यायचं, ज्ञान असो, धन असो, काहीही असो, ते समाजापर्यंत आपल्याला पोचवता आलं पाहिजे आणि हा त्यांचा महान संदेश होता. आज तुम्ही गोवंडी विभागामध्ये जावा, कुठल्याही आपल्या तालुका शिराळा, सांगली, शाहूवाडी, कुठेही जावा, फक्त YS ही 2 अक्षरं त्यांच्या कार्याची ओळख करून देतात. फक्त 2 अक्षरं. नाव असं करा की काम झालं पाहिजे, किंवा काम असं करा की फक्त नाव आलं पाहिजे त्या कामाने तुमचं. असं आमच्या बापूंचं महान असं कार्य आहे. 13 वर्ष झाली त्यांच्या स्मृतिदिनाला, पण असं कधीच सांगली जिल्हा असो, कोल्हापूर जिल्हा असो, असा एकही कार्यक्रम नाही की जिथे बापूंचं नाव घेतलं जात नाही. ही खरी त्यांच्या कामाची पोच होते. बंधूंनो, मला एक तुम्हाला सांगावंसं वाटेल की आज आपण स्मृतिदिनास एवढे जण उपस्थित आहोत, परंतु तरुण वर्ग दिसत नाही. खरं ही आपली जबाबदारी आहे की तरुण आले पाहिजेत बुद्धविहारापर्यंत, तर तो धर्म प्रचार आणि प्रसार होईल. नाहीतर आपण सर्व वयोवृद्ध माणसं आहोत, त्यांच्या हाताने धम्माचं काम नेटाने पुढे नेता येणार नाही. प्रयत्न करा की जास्तीत जास्त तरुण आपले धम्म प्रसारक झाले पाहिजेत. हीच खरी बापूंना आदरांजली ठरेल. मी सद्धम्म परिषद वारणा अध्यक्ष, बौद्ध विकास मंडळ, समता बुद्धविहार या सर्वांच्या वतीने बापूंना आदरांजली वाहतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. महाकारुणिक सागर भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजचे आमचे धम्मगुरू या महान विभूतींना, तसेच सर्व आदर्शांना माझे विवाह पंचम प्रणाम. बंधूंनो, मी आपला देश जास्त वेळ घेणार नाही, परंतु त्यांच्या सहवासात
जो मला आनंद मिळाला त्यांच्या सहवासामुळे की त्यांच्या कर्तृत्वामुळे आम्ही आज त्यांचं या ठिकाणी 13वा स्मृतिदिन साजरा करतोय. तर या ठिकाणी 13वा स्मृतिदिन साजरा करताना जी आज ही वास्तू आपल्याला या पाहायला मिळते, ही वास्तू त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली आहे. त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी या समाजामध्ये आपल्या विभागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सदस्यांना जमा केलं आणि त्या जमा केलेल्या प्रत्येक सदस्याच्या कर्तृत्वातून आज ही वास्तू त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली आहे. हे मला अभिमानाने सांगावं वाटते. बंधूंनो, त्यांनी जे केलेलं कार्य ते कधीही विसरता न येणारं, कधी कानाडोळा न करता येणारं असं कार्य आहे आणि त्यांचीच आपण पुढे आपल्याला आठवण ही कायमस्वरूपी या वास्तूच्या निमित्ताने आपल्याला राहावी अशी मी माझ्या स्थानिक बुद्धिवृक्ष विहार या विहाराच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहून, तसेच बौद्ध विकास मंडळ मौजे गर्णिकी या मंडळाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय राम. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन. आज ज्यांची आपण पुण्यतिथी आयोजित केलेली आहे ते YS कांबळे गुरुजी यांच्या प्रतिमेलाही अभिवादन. बंधूंनो, YS कांबळे यांचं कार्य किती मोठं होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांनी धर्माची मुहूर्तवड किंवा धर्म प्रचाराचं जे काही आंदोलन आहे ते सांगपाड्यामध्ये उभं केलं. हे फार मोठे त्यांचं कार्य आहे. आणि घराघरात जाऊन धर्मप्रचार करायचा आणि लोकांच्यामध्ये जागृती निर्माण करायची, धर्माची ही चळवळ त्याने सांगपाड्यात उभी केली. त्याच्यातूनच अशी ही या प्रेरणा ही किंवा ही वास्तू निर्माण झालेली आहे. मला एकच बोलायचं आहे की त्यांनी धम्म आपल्यापर्यंत पोचवला किंवा आपल्यापर्यंत तो रुजवला, परंतु आपलं एवढं काम आहे त्यांना खरी जर श्रद्धांजली किंवा त्यांचं हे स्मृती पुढे न्यायची असेल तर आपण आपल्यापर्यंत आलेला धम्म हा पुढे आपल्या तरुणांच्या पर्यंत, लहान मुलांच्या पर्यंत तो कसा पोहोचवेल याची आपण कार्यवाही केली पाहिजे. हे फार महत्त्वाचं काम आहे. आपण आपल्यापर्यंत धम्म आलेलाच आहे, तो आहे, परंतु आपल्या मुलामुलांच्या पर्यंत तो का जात नाही याचा विचार समाजाने गंभीर विचार करायची वेळ आहे. आणि हा विचार जर आपण त्या लहान मुलापर्यंत पोहोचवला, तरुणांच्या पासून तर लहान मुलापर्यंत, ती खरी श्रद्धांजली किंवा ते अभिवादन YS कांबळ्यांना असेल असं मला वाटतं. आणि तो विचार, त्याची तजवीज किंवा त्याचा प्रोग्राम आपण तयार केला पाहिजे. सम्यक प्रतिष्ठान तसं करील आणि त्याप्रमाणे आपण त्याचं नियोजन करायचं आहे. हे समाजापर्यंत, समाजाच्या तरुण वर्गापर्यंत कसं न्यायचं, त्यांना आकर्षित कसं करायचं, कुठल्या मार्गाने करायचं. निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा, गायन स्पर्धा, अशा काही स्पर्धा घेऊन लोकांच्या, तरुणांच्या मनामध्ये त्यांच्या धम्माच्या विषयी रुजवलं पाहिजे. बाबासाहेबांचे विचार त्यांच्या मनामध्ये आपण घातले पाहिजे. बुद्धाचा धम्म हा जगात पसरलेला धम्म आहे, तो त्यांच्या मनामध्ये आपण रुजवला पाहिजे आणि अशा पद्धतीप्रमाणे ते होऊ शकेल असं मला वाटतं. त्याची कार्यवाही आपल्याला करायची आहे. एवढं बोलून YS कांबळे यांना पुन्हा नंबर अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. आपल्यातील YS कांबळे
बापू यांना यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप आहे, कारण की आम्हीच त्यांचे साक्षीदार होतो. आम्ही 2 माणसं होतो, एक शिवाजी जाधव आणि दुसरं रविकिरण फुलझेले, एक राईट हँड आणि एक लेफ्ट हँड. पण आम्ही म्हणजे असं खूप सांगायचं म्हणजे काही हे नाही, वेळ खूप झालेला आहे. त्यानंतर मी माझ्या फुलझेले कुटुंबाकडून, त्यानंतर सम्यक प्रशांत बोधिवृक्ष सानपाडा, बोधिवृक्ष विहार सानपाडा यांच्याकडून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली वाहून माझे 2 शब्द इथं संपवतो. यानंतर मी आपल्या जनतेला माहिती देतो. अनित्यावत् संखारा उपादवे धम्मिनो उपजित्वा निरोधन्ति ते संपतमो सुखो, ते संपतमो सुखो, ते संपतमो सुखो. महाकारण तथागत संबुद्ध बुद्धाने आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला असा धम्म आणि त्याच धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खुसंघ या सर्वश्रेष्ठ अशा महान रत्नांना देवावर वंदन करतो. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान अशा धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत जीवन समर्पित ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी सद्धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपलं जीवन व्यतीत केलं त्यांच्याही विचाराला, कार्याला आणि प्राणाला वंदन करतो. स्मृतिशेष व्यक्ती आणि किंवा सर्वांप्रती मंगलमित्री व्यक्त करतो आणि मी धम्मदेशनाला सुरुवात. तर बुद्ध म्हणतात अनित्यावत संखारा, सर्व संस्कार अनित्य आहेत. उपादवय धम्मिनो, उत्पन्न होणे नष्ट होणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे. उपजित्वा निरुधन्ति, उत्पन्न होणारे जे संस्कार आहेत ते संस्कार आपल्याला काढून टाकता आले पाहिजेत, नष्ट करता आले पाहिजेत. कारण ते संस्कारच आहेत आपल्याला या जन्म मरणाच्या चक्रामध्ये आणि तेच उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुधन्ति ते संपतमो, हे सुखदायी आहे असं बुद्ध म्हणतो. मग बुद्धांचा शेवटचा उपदेश आहे वया धम्मा संखारा अपमादेन संपादित. सर्व संस्कार अनित्य आहेत. या संस्कारांमध्ये तुम्ही अडकून राहू नका. जागरूक राहून, अनासक्त राहून आपल्या ज्या जीवनाचं ध्येय आहे ते ध्येय तुम्ही गाठा. आणि प्रत्येक समुत्पादमध्ये पण तथागतांनी सांगितलेलं आहे अविद्यापत्या संस्कार. आणि हे जे संस्कार आहेत जे आपल्याला या चक्रामध्ये फिरवत आहेत हे संस्कारच अज्ञानामुळे उत्पन्न. म्हणून बुद्धाने म्हटलेलं आहे की सर्वे संखारा अनित्याति यदा पर्याय पश्यति अथ निविन्दति दुःखे हे समग्रो विशुद्धियो. नंतर सर्वे संखारा दुःखाति यदा पर्याय पश्यति अथ निविन्दति दुःखे हे समग्रो विशुद्धियो. त्यानंतर सर्वे धम्मा अनंताति यदा पर्याय पश्यति अथ निविन्दति दुःखे
ते समग्रो विशुद्धियो. प्रज्ञेने पहा. संस्कार अनित्य आहेत हे प्रज्ञेने पहा. दुःखाला सुद्धा प्रज्ञेने पहा, कारण सर्व संस्कार हे दुःखच आहेत. आणि त्यानंतर अनात्मबोध होण्यासाठी प्रज्ञेने पाहिलं पाहिजे. मग आजचा जो आपला विषय आहे तो विषय बुद्धाच्या धम्माचा उद्देश असा विषय आहे. कारण हा जो सफेद कपडा आहे याच्यावर सुद्धा एका तासाचा विषय आहे. जे फूल आपण आदर्शांना अर्पण करतो त्याच्यावर सुद्धा एका तासाचा विषय आहे. जो दीप लावतो आपण दीपवर विषय आहे, धूपवर आहे, जे मडकं आहे, मडक्यात पाणी, पाण्यात धागा, धागा आपल्या हातात, याच्यावरही विषय आहे. आणि जी माळ, फुलाची माळ आहे, हार म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरही विषय आहे. असे अनेक विषय आहेत. पण नवीन ठिकाणी जर कुठे गेलो तर सुरुवात करावी लागते बुद्धाच्या धम्माचा उद्देश काय आहे. सुरुवातीतूनच, कारण उद्देश नाही समजला तर हेतू नाही समजू शकत. कारण पुढचा विषय बुद्धाच्या धम्माचा हेतू काय आहे. त्याच्यानंतर तिसरा विषय ज्ञानी व्यक्ती श्रेष्ठ आहे की प्रज्ञावान व्यक्ती श्रेष्ठ आहे. तर त्याच्यानंतर मग उत्कर्ष बौद्ध धम्माचे असे विषय आहेत वेगवेगळे. तर सुरुवात बुद्धाच्या धम्माचा उद्देश समजून घेण्यापासून होते. आता अनेक ठिकाणी मी जेव्हा जातो त्यावेळी लहान मुलांची संख्या असते, तिथे तरुणांची संख्या असते, महिलांची संख्या जास्तच असते. आज पहिली वेळ आहे माझ्या अनुभवावर वरिष्ठांची संख्या जास्त आहे. महिला तर फक्त थोड्याच आहेत, मुली आहेत आणि काही तरुण 2-4 आहेत फक्त, बाकी सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, है की नाही. अशा वेळी खरं तर हेतू किंवा ज्ञानी की प्रज्ञावान श्रेष्ठ हा विषय द्यायला पाहिजे. पण तरी सुद्धा उद्देश पासूनच सुरुवात करू, हे की नाही. तर विषय दिलेलाच आहे उद्देश म्हणून, ठीक आहे. आणि कदाचित तुम्हाला माहिती आहे असेल, कारण सगळेजण अभ्यास आहात. ठीक आहे, आपण उद्देश बघणार आहोत. काही उदाहरणं पण देईल मी, काही गोष्टी सांगेल चांगल्या प्रकारे समजण्यासाठी. तर जेव्हा आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ बघतो, त्या ग्रंथामध्ये बुद्ध काय म्हणतात, माझ्या धम्माचा उद्देश काय आहे. तर 2 उद्देश आहेत, त्यापैकी अगोदर पहिला बघणार आहोत. पहिला उद्देश काय आहे तर माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी आणि यज्ञ याचन शिकविण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे, म्हणजे त्याला सुसंस्कृत करणे, हा बुद्धाच्या धर्माचा पहिला उद्देश आहे. आता सुसंस्कृत करणे म्हणजे संस्कार देणे, ठीक नाही. तो सुसंस्कृत झाला पाहिजे. सुसंस्कृत जर झाला पाहिजे तर बाबासाहेब म्हणतात, ऑक्टोबर महिने चालू आहे, बाबासाहेबांचं भाषण आहे 1956 साली बाबासाहेबांनी भाषण केलेलं 15 ऑक्टोबर. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, रेडा, बैल आणि माणूस याचं उदाहरण देतात.
रेडा आणि बैल हे सुद्धा जन्माला येतात, माणूसही जन्माला येतो. रेडा आणि बैल हे पण वैरण कावडी खाऊन पिऊन वाढतात, म्हणजे त्यांच्या शरीराचा विकास होतो. माणूसही अन्न पाणी खाऊन पिऊन त्याच्या शरीराचा विकास होतो. रेडा आणि बैल यांना शरीरासोबत मन नाही असं भावतात. माणसाला शरीरासोबत मन आहे आणि त्या मनाचा विकास झाला पाहिजे. ते मन विकसित झालं पाहिजे, त्या मनाचा विकास केला पाहिजे, मनाला सुसंस्कृत घडवलं पाहिजे, बनवलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. बुद्धाच्या धर्माचा उद्देश बाबासाहेबांनी ते मानले की नाही, सुसंस्कृत करणे म्हणजे मनाचा विकास करणे. आणि नंतर लगेच बाबासाहेब म्हणतात, जे लोक म्हणतील की अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाची अन्नाशिवाय माणसाचं मन सुसंस्कृत होऊ शकत नाही असं जर कोणी म्हणत असतील तर त्या लोकांची अगर त्या देशाची संबंध ठेवण्याचं प्रयोजन मला नाही. म्हणजे त्या देशी संबंध ठेवण्याचं प्रयोजन काही नाही ना. बघा, आज पंचपक्वान खायला मिळते, पंचपक्वान खायला मिळतंय, तरी सुद्धा अनेक लोक असे तुम्हाला दिसतील की त्यांनी शरीराचा विकास केलाय पण त्यांच्या मनाचा विकास झाला नाही किंवा केला नाही. म्हणून बाबासाहेब त्यावेळीच म्हणतात की अन्नाशिवाय सुसंस्कृत मन होऊ शकत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्या लोकांशी अगर त्या देशाची मला काही संबंध नाही असं बाबासाहेब. अगोदर महत्व दिलेलं आहे ते मनाला सुसंस्कृत करण्यासाठी, मनाला विकसित करण्यासाठी, आहे की नाही. मग लगेच बाबासाहेब काय म्हणतात, जसं इतरांशी संबंध ठेवताना माणसाचं शरीर निरोगी पाहिजे. आता बघा, इथेही जे आजारी असतील ते आले नसतील, ज्यांना सर्दी खोकला पडस काही झालेला असेल ते आले नसतील, किंवा तुम्ही स्वतः त्यांना म्हणाल की तुला सर्दी खोकला पडस झालेला आहे, तू काही येऊ नको का. एक तर तुझं नीट होऊ दे आणि दुसरी गोष्ट इतरांना होऊ नये, है की नाही. म्हणजेच इतरांशी संबंध ठेवताना माणसाचं शरीर निरोगी पाहिजे हे सगळ्यांना माहित आहे आणि मान्य आहे. बरं, एवढं कशाला, आजार तर अनेक आहेत, टीबी आहे, कॅन्सर आहे, खूप सारे रोग आहेत, स्किन प्रॉब्लेम पण आहे, खूप सारे रोग आहेत. कोरोनाचं उदाहरण घ्या ना. आता जर आपल्या सख्या भावाला जर कोरोना झाला, बघा भावावर जीव असतो खूप, तर सख्या भावाला जरी कोरोना झाला, फक्त पॉझिटिव्ह आहे म्हणून कळला किंवा काही लक्षणं दिसली, जे लक्षणं सांगितलं होते त्यापैकी आधी त्याला घेऊन जा म्हणतो, है ना. आधी घेऊन जा, आणि नीट झाला तर आणा, आणि नाही नीट झाला तर तुम्हीच इलाज करा. आणि काय झालं तर इकडं आणू नका का. तो शारीरिक रोगीत झालेला आहे आणि त्याचा रोग इतरांना होऊ नये किंवा आम्हाला होऊ नये, हे की नाही. असा अर्थ होता ना. मग तर शारीरिक रोगीत असणाऱ्या माणसाशी इतर लोक संबंध ठेवत नाही किंवा तो सुद्धा संबंध ठेवू शकत नाही, किंवा तो येताना दिसला तर दुसरे लोक लांब जातात, हेच तुम्हाला माहिती होतं. तसंच शारीरिक आरोग्य जसं जपायचं आहे तसंच मानसिक आरोग्य सुद्धा जपायचं आहे असं बाबासाहेब म्हणतात. माणसाचं मन सुद्धा निरोगी असलं पाहिजे. आता गाडी फिरते बघा, घर स्वच्छ ठेवा, तसा परिसर स्वच्छ ठेवा, शहर स्वच्छ ठेवा, गाडी फिरते.
माणूस शरीर स्वच्छ ठेवतो, घर स्वच्छ ठेवतो, परिसर स्वच्छ ठेवायचं बघतो, मनाचं काय? आणि सर्वांचं मूळ मनच आहे की नाही? धर्मपदातली पहिली आणि दुसरी गाथा तीच आहे. मन हे सर्वांचं मूळ आहे. मग ते मन विकसित झालं पाहिजे. बघा, एक व्हिडिओ आहे की बुद्ध जेव्हा वाराणसीहून गयेला वापस येतात, गुरुवेला काश्यप याची झालेली चर्चा आहे ती. गुरुवेला काश्यप म्हणतात की विधी, रीत, पूजापाठ हे सगळं व्यर्थ आहे का, प्रार्थना वगैरे? तर बुद्ध सांगतात ना, जर की नदी ओलांडायची असेल तर काय करावं लागेल? तर तो काय म्हणतो, पाणी कमी असेल तर चालत येईल, चालत गेलं पाहिजे. कधी नसेल तर खोल असेल तर पोहत गेलं पाहिजे किंवा नावेने गेलं पाहिजे. मग बुद्ध म्हणतात की जो नावेने जायला तयार नाही, पोहतही जायला तयार नाही आणि पायाने जायला तयार नाही, चालत याच तीरावर बसेल आणि फक्त प्रार्थना करत बसेल की पलीकडचा तीर तू इकडे येईल. तर उर्वेला काश्यप म्हणतात अशा व्यक्तीला तर मूर्ख म्हटलं पाहिजे. मग बुद्ध म्हणतात मूर्ख नाही, महामूर्ख म्हटलं पाहिजे. कारण आपल्या अज्ञानाला आणि आपल्या भ्रमाला सतत विवेक बुद्धीने नष्ट केलं पाहिजे. म्हणजे मनाचा विकास केला पाहिजे. त्याने मनाचा विकास केला तरच माणूस अज्ञानाला आणि भ्रमाला नष्ट करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. माणूस भ्रमामध्ये जीवन जगेल आणि माणूस कायम अज्ञानीच राहील. बघा ना, एखादं तुम्ही झाडं बघत असाल, जेव्हा झाडं बघतो आपण तेव्हा झाडं जास्तीत जास्त झाडं कशी असतात? सरळ झाडं जास्त आहेत की वाकडी तिकडी झाडं जास्त आहेत? वाकडी तिकडी झाडं जास्त आहेत ना, सरळ झाडं कमी आहेत ना. समजा एक पहिली म्हण घेऊ आपण, म्हण घरोघरी मातीच्या चुली. आता मातीच्या चुली जर असतील तर आपण वाकड्या तिकड्या झाडाकडे बघितल्यावर काय विचार करू मनामध्ये? त्याचं सरपण किती बनेल, महिनाभर चलेल, 2 महिने चलेल, लाकडं चालायला. तर त्याच ठिकाणी त्याच व्यक्तीला एखादं सरळ झाड जर दिसलं तर ती व्यक्ती काय विचार करेल? सरळ झाडावर जाळायचा विचार करेल का? नाही ना. काय म्हणेल, याचे बांबू किती चांगले बनतील, याचे ते वाशे किती चांगले बनतील, याचं ते पिल्लर सारखं असतात ते किती चांगलं बनेल, हे की नाही? असं चांगलाच विचार करणार ना. आणि टिकाऊ काहीतरी गोष्टी बनवणार त्यापासून, किंवा ते अनेक पिढ्यानं पिढ्या ते लागत राहतात त्या झाडाचे. मग सरळ झाडाकडे बघताना माणसाच्या मनामध्ये वाईट विचार येतो का? आणि वाकडे तिकडे झाड बघितल्यावर माणसाच्या मनात काय विचार येतो? चांगला विचार येतो का? नाही. असं का? म्हणूनच बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या मनाला सरळ करा. आपल्या मनाला सरळ केलं की जसं ते झाड सरळ आहे, त्या सरळ झाडाकडे बघताना अनेक लोक आदराने बघतात, त्याच्याबद्दल वाईट विचार करत नाही. तसंच आताच तुम्ही आपले जे प्रियजन आहेत, जे आपल्यातून गेलेले आहेत, 13 वर्ष झाली, तर त्यांच्याबद्दलच आता अनेक जण म्हणतात ना की अनुभवी माणसं गेली, त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप होतं किंवा त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे, है की नाही? असं का म्हणतो आपण? त्यांनी त्यांच्या मनाचा विकास केलेला आहे, त्यांनी त्यांचं मन सरळ केलेलं होतं. जे वाकडे तिकडे असतात ना, ते वाकडे तिकडे विकारयुक्त असतात. राग, द्वेष, मोह, मत्सर, गर्व, अहंकार, ईर्ष्या, तृष्णा, आळस, भीती, बेचैनी हे सगळे जे विकार आहेत, या विकाराने वाकडे तिकडे झाडं जसे असतात तसं माणूस पसरतो इकडे तिकडे,
सरळ जात नाही, आपलं ध्येय गाठू शकत नाही. म्हणून माणसाने आपल्या मनाचा विकास केला पाहिजे, त्याचं मन सुसंस्कृत केलं पाहिजे आणि सुसंस्कृत असलं पाहिजे. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की मी माझ्या समाजाला ज्ञानाच्या पूर्णत्वात नेईन, म्हणजे प्रज्ञावान बनवेन, ज्ञानाच्या पूर्णत्वात नेईन असं बाबासाहेब म्हणतात, हे की नाही. आणि जो ज्ञान आणि प्रज्ञा हा जो विषय आहे, या विषयामध्ये प्रज्ञावान माणसाने झालं पाहिजे असं बुद्ध म्हणतात. तो विषय ज्यावेळी घेईल त्यावेळी ते तुम्हाला कळेलच कसं काय आहे ते. आता दुसरा उद्देश बघूया. तो दुसरा उद्देश असा, एखादं तत्व उचित म्हणून समजल्यावर त्या तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. मग सोबती कोणीही नसला तरी एकटाच धैर्याने त्या मार्गावर चालतात. मग तत्व, आता हिटलरने पण कोणतीतरी तत्व पाळलेच ना, तर त्याचं नाव चांगल्या दृष्टिकोनातून घेतलं जातं का, चांगल्या नजरेने बघितलं जातं का त्याच्याकडे? नाही ना. का? त्याला जे तत्व उचित वाटले ते योग्य होते का? जर आपण त्याचं निरीक्षण केलं, आता निरीक्षण कसं करतात, जसं एखादं लहान बाळ, त्याच्याकडे 10 रुपयावाली गाडी द्या, नाही तर 10 लाखावाली गाडी द्या, तो काय करेल त्या गाडीचं? ते खेळण्याचं काय करेल? सगळे पार्ट वेगवेगळे करेल, पोस्टमॉर्टम केल्यासारखे. आणि हे चाक इथे कसं आलं, स्टेअरिंग इथे कशी आली, वगैरे वगैरे, लाईट कशी आली, कशी पेटते, सगळं हे करून बघेल ना तो. त्यानंतर परीक्षण. आता जेव्हा आपण परीक्षेला जातो, शाळेमध्ये जातो, तेव्हा चाचण्या होतात. आपल्या चाचण्यामध्ये आपण किती अभ्यासू आहोत हे शिक्षक तपासत असतात, हे की नाही. मग चाचण्या होत राहतात आणि नंतर एक फायनल परीक्षा होते. परीक्षा आणि पुन्हा परीक्षा त्या गोष्टीची झाली पाहिजे, कारण चावून सुलाखून बघितलं पाहिजे आपण की एखादं तत्व किंवा एखादी गोष्ट असेल तर ती चावून सुलाखून बघितली पाहिजे, तपासली पाहिजे, असं बाबासाहेब सुद्धा म्हणतात, ठीक नाही. धर्मांतराच्या वेळीच बघा ना, जर कोणता धर्म स्वीकारायचा आहे तर तो चावून सुलाखून बघितला पाहिजे, तर तो धर्म आपण स्वीकारणार आहोत. आणि नंतर कारण कशी शोधली पाहिजे, तर न्यूटनचा शोध तुम्हाला माहितच असेल. फळ तर खूप खाली पडले होते आजपर्यंत, पण हे फळ खालीच सापडलं, त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, है की नाही. मग जर जसा देवदत्त झाला, जसा हिटलर झाला, किंवा अनेक लोक आहेत की ते चुकीच्या तत्वाला योग्य म्हणून चालतात, तर बाबासाहेब काय म्हणतात, बुद्ध काय म्हणतात, जर एखादं तत्व निरीक्षण परीक्षण करून कारणांसहित योग्य आहे का, उचित आहे का, एकाने अनेकांच्या भल्याचं आहे का, हे तपासा. आणि ह्या तपासा अंती नंतर जर ते योग्य वाटत असेल तर त्या तत्वाच्या मार्गापासून तुम्ही विचलित होऊ नका. कोणीही सोबती नसला तरी एकटेच त्या मार्गाने चालत राहा, कारण ते सत्य आहे, योग्य आहे, तो धम्म आहे. आणि एक म्हण पण आहे की मैं सच्चाई के राह पर चलने लगा और कारवा बनता चला गया. तुम्ही ज्या विचाराचे असता त्याच विचाराचे लोक तुम्हाला भेटत जातात, है की नाही. बाबासाहेबांच बघा, बाबासाहेब चावून सुलाखून, बाबासाहेबांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला, सगळ्या चावून सुलाखून बुद्धाचा धम्म स्वीकारला की 35 वर्षे सूक्ष्म अभ्यास करून माझी अशी खात्री पटलेली आहे की बुद्धाचा धम्म हाच जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. 35 वर्षे सूक्ष्म अभ्यास करून. पण अनेक लोक म्हणतील की अर्धा तास 1 तास अभ्यास केला असेल. बाबासाहेब म्हणत नाही, 24 तासापैकी 23 तास अभ्यास केला, 21 तास अभ्यास केलेला आहे बाबासाहेब. आणि
तारुण्यामध्ये 21 तास अभ्यास केलेला आहे आणि 40 वय झाल्याच्या नंतर म्हणजे 40 वर्षाच्या नंतर वयाच्या 18 तास अभ्यास केलेला आहे. आणि जे तत्व त्यांना योग्य वाटलं ते तत्व त्यांनी स्वीकारलं. बुद्धाचं तत्वज्ञान हेच जगात सर्वोत्कृष्ट आहे आणि त्या मार्गावर ते चालत राहिले. मग त्यांनी अनेक भाषणांमध्ये म्हटलेलं आहे, मी जे करीन ते होईलच. एवढा आत्मविश्वास कुठून आला बाबा? मी जर 1.25 लाखाची गोष्ट आज करीन म्हटलं तर ती गोष्ट 1.25 लाखाची गोष्ट सहज होईल, सहज करूनही दाखवेल असं बाबासाहेब म्हणतात. का म्हणतात? कारण बुद्धाचा धम्म हा शुद्ध आहे, पवित्र आहे, परिवर्तनशील आहे, सुरुवातीस मध्ये आणि शेवटी सुद्धा कल्याणकारक आहे. हा धम्म सार्वजनिक आहे, सार्वदेशिक आहे, सार्वकालिक आहे आणि म्हणूनच हा धम्म माणसाला माणसासारखं जगायला शिकवतो. त्याचा हेतू जो आहे तो हेतूही तसाच आहे. बुद्ध म्हणतात माझा हेतू, माझ्या धर्माचा हेतू काय आहे? सर्व माणसे सुखी होतील, सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाची कशी वागावे हा माझा धर्म शिकवतो. हे धर्माचं तत्व आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे तत्व आहे आणि ते तत्व योग्य आहे आणि योग्य आहे असं समजल्यावर बाबासाहेबांनी स्वीकारलं. एक गाणं पण आहे, तथागतांची तत्व प्रणाली आचरण्याची मुभा मिळाली, है की नाही? पण हे जे तत्व आहे, तत्व प्रणाली आहे तथागतांची, ही तत्व प्रणाली आपण जोपर्यंत आचरणात आणत आहोत तोपर्यंत आपण सुखी राहणार आहोत किंवा इतर लोकही आपल्यामुळे सुखी होणार आहेत. जेव्हा तथागताची तत्व प्रणाली आपण स्वीकारणार नाही किंवा अंगीकारणार नाही, ती लोप पावत गेली, त्यानंतर बाबासाहेबांच्या अगोदरचा काळ कसा होता हे तुम्हाला माहितच आहे. मग बुद्धाच्या धर्माचा हाच उद्देश आहे. दुसरा की एखादं तत्व उचित म्हणून समजल्यावर कोणीही सोबती नसला तरी एकटाच त्या मार्गावर चालत राहील, त्या मार्गापासून विचलित न होणे. बरं, त्याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपण उदाहरण बघूया की महाकाश्यप भंते जे असतात धम्मपदामध्ये आहे ती गोष्ट. महाकाश्यप भंतेजी ज्या गावामध्ये असतात त्या गावामध्ये 2 तरुण मुला लहानपणापासून मोठे झालेले असतात. जसे सारीपुत्र, महामोगल आहे, लहानपणापासून सोबत मोठे झालेले असतात. तसे तेही दोघं लहानपणापासून मोठे झालेले असतात. त्यांच्या मनात विचार येतो की आपण संन्यासी जीवन जगूया. आणि ते महाकाश्यप भंतेजींकडे आले, दीक्षा घेतली त्यांनी आणि दीक्षा घेतल्यानंतर भंतेजींनी तर कसं काय करायचं काय नाही शेड्यूल वगैरे सगळं काही सांगितलं त्यांना आणि त्यांनी होकार दिला. गंमत अशी की 2 विद्यार्थी, दोन्ही मित्र, दोघांना सांगितलेलं आहे की रोज काय करायचं आहे. एक जण उठतो प्रामाणिकपणे दात म्हणजे तिथं ठेवतो दात घासण्यासाठी गुरुजींचं. दुसरा ते बघतो आणि गुरुजींना सांगायला लागतो काय की भंतेजी मी दात म्हणजे ठेवलं इथे दात घासून. हा पहिला मित्र प्रामाणिकपणे आंघोळीला गरम पाणी करायचा. त्याची वाफ दिसली की दुसरा मित्र भंतेजी करायचा आणि भंतेजी चला मी पाणी तापवलंय आणि आंघोळ करू. पहिल्या मित्राने भंतेजींचं चिवर धुलं, ते वाळू घातलं, त्याची घडी करून तिथं आणून ठेवलं. तो मित्र जायचा आणि म्हणायचं भंतेजी चला आता ते चिवर पण मी धुलं, वाळून हे केलं आणि नंतर घडी करून आता ठेवलंय तिथं, म्हणजे आता दातही घासून घ्या, आंघोळही करून घ्या आणि ते चिवर
मग हे असं अनेक दिवस चालू राहिलं. पहिल्या मित्राला एक दिवशी डाऊट आला की मी एवढी मेहनत करतो, गुरुजी माझ्याकडे डोकंही बघत नाही, आणि तो जो दुसरा मित्र आहे तो काहीच करत नाही, पण गुरुजींचा आवडता कसा काय झाला. त्यांनी थोडस लक्ष ठेवलं. लक्ष ठेवल्यानंतर त्याला कळल्यानंतर मग यांनी पण ठीक आहे मग दात घासाचं मंदिर ठेवलं. त्यांनी रोज नेहमीप्रमाणे बघितलं, गेला गुरुजींकडे सांगायला, म्हणजे चला दात घासून घ्या, मंदिर ठेवले. नंतर चिवर आणून ठेवलं पहिल्या मित्राने. दुसऱ्याने लगेच मंदिरजींना जाऊन सांगितलं, चिवर पण ठेवलं. मग पहिल्या मित्राने आयडियाच केली होती ना, गरम पाण्याची वाफ दिसली की तो दुसरा मित्र काय करायचा, मंदिरजी जवळ जाऊन सांगायचं ना. याने काय केलं, फक्त वाफ येईल अशी व्यवस्था केली, पाणी काही गरम केलं नाही. त्याने फक्त वाफ बघूनच अंदाज लावायचा रोज. वाफ बघून अंदाज लावले. गुरुजींकडे म्हणजे भक्तीजीकडे गेला आणि भक्तीजी म्हणजे चला मी गरम पाणी ठेवले, आंघोळ करून घ्या. आता नेहमीसारखे आले भक्तीजी, बघतात तर काय पाणी नाही. मग बोलवतात त्याला, अरे पाणी ठेवलेलं कुठे आहे. ठेवलं होतं इथेच ठेवलं होतं. मग दुसऱ्याला बोलवलं, काय नाही हे पाणी ठेवलं ते कुठे आहे. तू तर ह्याने ठेवलं होतं ना, मग ह्याला विचारा. त्याला काही सांगता येईल आता, तर त्याने तरी पाणी ठेवलंच नव्हतं, हे की नाही, काही सांगताच येईना. मग त्याचं पितळ उघडं पडलं. मग नंतर गुरुजींना कळालं. मग गुरुजींनी त्याच्याकडे जरा दुर्लक्षित करायला सुरुवात केली, कारण श्रेय घेणारा तो निघाला, पण प्रामाणिकपणे काम करणारा तर दुसरा, म्हणजे हा पहिला मित्र होता. मग याच्याबद्दल गुरुजींच्या मनामध्ये सद्भावना निर्माण झाली. आणि नंतर मग हे दोघं जण, पहिला मित्र आणि गुरुजी भक्तीजी निघाले भिक्षाटनाला. आता त्याला पण बोलणार ना, शेवटी शिष्य आहे, शिष्याला गुरुजी बोलणार चल भिक्षाटनाला. पण आता पोटात दुखायला सुरुवात झाली ना, का आता पहिल्यासारखा रिस्पेक्ट मिळणार नाही. तुम्ही जा, माझ्या पोटात दुखते. तर ते गेले. आणि इकडं काय केलं, जे श्रीमंत उपासक असतात त्या श्रीमंत उपासकाकडे गेला आणि काय म्हणतो की भक्तीजींनी अशा अशा प्रकारचं भोजन बनवायला सांगितलंय, त्यांची तब्येत बरी नाही. इथं पण खोटा, त्यांची तब्येत बरी नाही आणि अशा अशा पद्धतीचं भोजन द्या. त्यांनी दिलं. त्यांनी रस्त्यामध्येच खाऊन घेतलं सगळं पोटभर आणि वापस आला विहाराकडे. आता पहिले विहार म्हणजे कुठे साधे गवताचे पानाचे असे, आणि त्याला त्याचं मन रमत नाही. मग आपला बोजा बिस्तारा उचलला आणि त्या भक्तीजींच्या म्हणजे गुरुजींच्या आणि त्या दुसऱ्या मित्राच्या कुटीला लावली आग आणि गेला पळून. बुद्धांनी काय सांगितलं, एखाद्या तत्व उचित म्हणून समजल्यावर त्या तत्वाच्या मार्गापासून विचलित होऊ नका. कोणी सोबती नसला तरी एकट्याच्या मार्गावर चालत राहा. पण आता सोबती तर कोणीतरी हवा असतो माणसाला. मग सोबती हवा असतो तर बुद्ध म्हणतात सोबती आपल्यापेक्षा श्रेष्ठ असावा विचाराने, बरं का. जर श्रेष्ठ सोबती भेटत नसेल तर काही हरकत नाही, कमीत कमी आपल्या बरोबरीचा तरी असावा. जर तसाही भेटत नसेल तर काही हरकत नाही, एकटेच राहा. पण मूर्खांची संगत करू का, तर मूर्खांची संगत कधीही हानिकारक ठरते. जसं हे उदाहरण आता बघितलं आपण, हे की नाही. मग मूर्खांची संगत कशी, तर बुद्ध म्हणतात लोक कितीही हानिकारक वर्तन करीत असले तरी सुद्धा आपण चांगलंच वर्तन ठेवलं पाहिजे. आपलं लोक आर्य अष्टांगिक मार्गावर चालत नसले
तरी सुद्धा आपण आर्य अष्टांगिक मार्गावर चालत. लोक सत्य आणि निर्वाणाच्या मार्गावर चालत नसले तरी सुद्धा आपण सत्य आणि निर्वाणाच्याच मार्गावर चाललो. लोक कितीही दुष्ट कर्म करीत असले तरी सुद्धा आपण आपलं मन निर्मळ ठेवलं. लोकांचं जीवन श्रेष्ठ नसलं तरी सुद्धा आपण आपलं जीवन श्रेष्ठ जीवन जगलं पाहिजे आपण, असं बुद्ध म्हणतात. त्यानंतर बुद्ध काय म्हणतात, लोक भौतिक गोष्टीला कितीही चिटकून राहिले, मी माझं 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 असं करत कितीही चिटकून राहिले तरी सुद्धा तुम्ही भौतिक गोष्टीला चिटकून न राहता तुम्ही त्यागशील राहिले पाहिजे. त्यागशील राहिले पाहिजे, तुम्ही दान दिलं पाहिजे, असं बुद्ध म्हणतात. बस तिथं उदाहरणच बघू ना. आता अनेक ठिकाणी आम्हाला तसा अनुभव येतो, मग थोडासा तुम्हाला सांगतो त्याचा अनुभव. एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलं ना तर काय होतं, नवरा बायको मध्ये थोडीशी चर्चा होते दान देण्याबाबतीत. बायको मध्ये 100 रुपये दान द्या. तर नवऱ्याच्या मनामध्ये चलबिचल चालू होते. नवरा 10 रुपये काढून देतो दान, आणि नंतर आम्हाला कळतं की त्यांना ह्याचं व्यसन आहे. म्हणजे भरतीजींना जर 100 रुपये दिले तर संध्याकाळची व्यवस्था होणार. काही ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर, आता कार्यक्रमाला बोलवतात समजा असं, तर बोलवल्यानंतर 1000 रुपये जर दान द्यायची वेळ आली तर त्यांना दुसरं टेन्शन असतं. जर 1000 रुपये इथं भरतीजींना दिले तर मग पुढच्या रविवारची पार्टी कॅन्सल होईल, ठीक नाही. म्हणजे लोक काय करतात की त्यांचं खाणं पिणं किंवा त्यांच्या अनावश्यक गोष्टीमध्ये खर्च करतात आणि तिकडे ऊर्जाही व्यर्थ घालवतात. आर्थिक ऊर्जा, वेळेची ऊर्जा, सगळी ऊर्जा तिकडे व्यर्थ घालवतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. म्हणून बुद्ध म्हणतात की कोणत्याही गोष्टीला चिटकूनही राहू नका तुम्ही, आणि व्यर्थ ठिकाणी तुमची ऊर्जा, मध्ये आर्थिक ऊर्जा असो, वेळेची ऊर्जा, श्रमाची ऊर्जा असो, कोणती असो, ती चुकीच्या ठिकाणी तुम्ही खर्च करू नका. योग्य ठिकाणी तुम्ही खर्च करू शकता, असं बुद्ध म्हणतात. बर, आता जेव्हा आपण हे 2 उद्देश बघतो की माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी आणि यज्ञ याजन शिकविण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे, म्हणजे त्याला सुसंस्कृत करणे, म्हणजे माणसाचं मन सुसंस्कृत असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा उद्देश बघितला आपण की एखादं तत्व उचित म्हणून समजल्यावर कोणीही सोबती नसला तरी त्या तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे, है की नाही. मग आता एक उदाहरण तुम्हाला देतो. कॅमेरा चालू आहे, मी त्या शहराचं किंवा त्यांचं नाव घेणार नाही. एके ठिकाणी काही उपासक भेटले, ग्रुपनी होते. भेटल्यानंतर तुम्हाला कोणतीतरी जरा प्रश्न विचारायचा होता, विचारा. म्हणतात बाबासाहेबांच्या पुण्याईने आज आम्ही शिकलो, सवरलो, मोठे झालो. आज बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे, गाडी आहे, जमीन आहे, पैसा आहे, मुलं शिकतायत चांगल्या शाळेमध्ये वगैरे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. पण आम्हाला भीती वाटते. साहेब तुम्हाला कसली भीती? तुम्ही तर चांगले शिकलेले आहात, सर्व्हिसला आहात, सगळं काही वैभव आहे तुमच्याकडे, मग तुम्हाला कसली भीती? तर ते म्हणतात भंतेजी आम्हाला याची भीती वाटते की आम्ही तर बाबासाहेबांच्या पुण्याने शिकलो, सवरलो, मोठे झालो, पण आमच्या मुलांच्या भवितव्याची भीती वाटते आम्हाला. मग साहेबांना प्रश्न विचारले की साहेब भीती कोणाला वाटते? साहेब म्हणतात
होती ती ज्याने काहीतरी चोरी केली असेल, काही गुन्हा केला असेल ती. म्हणलं बरोबर उत्तर दिलं तुम्ही. भीती कोणाला वाटते? ज्यांनी काही गुन्हा केलाय त्याला. तर म्हणून साहेब, जर खड्ड्यात पडायची तुम्हाला जर भीती वाटत असेल तर खड्डा खोदलाय कोणी? एक म्हण पण आहे, जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो. म्हण आहे की नाही? जो खड्डा खोदतो तो त्या खड्ड्यात पडतो की नाही? म्हण आहे ना. मग जर तुम्हाला खड्ड्यात पडायची भीती वाटत आहे तर खड्डा खोदलाय कोणी? साहेब म्हणतात आम्ही. कसा? आता मान्यता करता, पण कसा ते नाही सांगताय. मग त्यांना एक उदाहरण दिलं, दुसरीकडे घडलेलं उदाहरण त्यांना दिलं. ते उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो. एके ठिकाणी विहारामध्ये असताना एक उपासक आम्हाला भोजनदानासाठी घ्यायला आले. त्यांनी 4 व्हीलर गाडी घेऊन आली. आम्ही गाडीत बसलो, गेलो. त्यांच्या इथे तर त्यांचा बंगला पण होता आणि सोनं वगैरे पण होता हातामध्ये, गळ्यामध्ये वगैरे असं, म्हणजे व्यवस्थित. नंतर अशी चर्चा झाली. चर्चेमध्ये असं झालं की भंतेजी, मी अंगोठा छाप आहे, मला काहीच वाचता लिहिता येत नाही, मी शाळेत कधी गेलो होतो, अंगोठा छाप आहे, पण मी कष्ट खूप केले आणि प्रामाणिकपणे व्यसन वगैरे कोणतंच नाही केलं. प्रामाणिकपणे कधी चोरी नाही केली, मारामारी नाही, व्यभिचार नाही, कधी खोटं बोललो नाही आणि जुगार मटका हे वगैरे काहीच केलं नाही. मी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामुळे आज माझ्याकडे घर, गाडी, बंगला हे सगळं आहे. मग त्यांनी एक चिंता व्यक्त केली. कोणती? की भंतेजी, आमचे जे लेकर आहेत ना, यांना किती विहारात चला म्हटलं हे काही यायला तयार नाही, ते धम्माकडे वळायला तयार नाही. बोललो असं का होतंय बरं? बघ काय माहित भंतेजी. बोल साहेब, तुम्ही शाळेत तर गेला नाही, पण अगोदर बिना चपलीचे राहिलात का नाही? ते म्हणजे हो, आम्हाला चप्पल नव्हती घालायला. साहेब, तुमच्या पोरांसाठी आज चपलाचा ढीग लागला असेल का नाही बाहेर? हो म्हणजे चपला भरपूर पडल्यात. बर साहेब, तुम्ही फाटके कपडे वापरलेत का, ठिगळाचे वगैरे? बोलले हो, दुसरे कपडे नव्हतेच वापरायला. बोललो साहेब, तुमच्या पोरासाठी आता कपाट भरला असेल कपड्यांनी? बोलले हो, कपाट भरून यायचेच कपडे. बोलले कपाट भरून सगळं. बरं साहेब, तुम्ही वाळल्या भाकरी किंवा शिळ्या भाकरी खाल्ल्यात की नाही, किंवा सकाळची भाकर संध्याकाळी खाली की नाही, किंवा संध्याकाळची सकाळी खाली की नाही? म्हणजे हो खाली का. तुला चटणी भाकर जशी असत तसं खाली की नाही? हो खाली. बरं साहेब, तुम्ही कष्ट खूप केले की नाही? हो खूप कष्ट केले, खूप मेहनत केली. पण मला खरं खरं सांगा, बोललो आज तुम्ही जे काही वैभव उभं केलेलं आहे हे सगळं कष्टाने मेहनतीने उभं केलेलं आहे ना? हो, पण अंगोठा छाप व्यक्ती 4 व्हीलर गाडी घेतो, प्रामाणिकपणाने काम करून कॉन्ट्रॅक्टर बनतो, त्यानंतर बंगला बांधतो, जागा घेऊन बंगला बांधतो वगैरे सगळं आता प्रगती करतो ना. खरं खरं सांगा, बोललो आज तुम्हाला तुमच्या बायकोला असं वाटतंय का की आम्ही बिना चपलाचं फिरलो, बिना चपलाचं राहिलो काट्याकोपाट्यातून, आमच्या पोराला बिलकुल काटाकोपाट्यात टोचलं नाही पाहिजे? एवढे हो, म्हणून तर चपलाचा ढीग लागलाय. आमच्या लेकराला चप्पल कमी पडू देणार नाहीत आम्ही. बरं, तुम्ही फाटके कपडे घातलात किंवा झिरझिर होईपर्यंत कपडे वापरलात, तुम्हाला असं वाटतं की नाही की आमच्या मुलांनी चांगले कपडे वापरले पाहिजे? म्हणजे हो, म्हणूनच कपाट भरले. त्यानंतर तुम्ही जे भाकरी खाल्यात सकाळची संध्याकाळी, संध्याकाळची सकाळी, तुम्हाला असं वाटतं की नाही आता की आम्ही तशा भाकरी खाल्या सकाळच्या संध्याकाळी वगैरे अशा,
आता आमच्या मुलाला ताजं ताजं पंचपक्वान्न खायला देणार आम्ही, हे की नाही? मग आम्ही खूप कष्ट केले, आमच्या मुलाला कष्ट करायची आता वेळ येऊ देणार नाही, किंवा त्यांना गरज पडू देणार नाही, किंवा त्यांना कष्ट करू देणार नाही. आम्ही खूप हाल अपेष्टा सहन केल्या, त्यांना कष्ट करण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही. त्यांना आम्ही सगळ्या सुख सुविधा उपलब्ध करून देऊ, त्यांना काहीच कमी पडू देणार नाही. असंच तुम्हाला वाटतं का, किंवा म्हणता का तुम्ही? ते म्हणले हो. मग म्हणले बरोबर, इथंच पाणी मुरते. ते म्हणले कसं? जर एक गरुड आकाशात उडत असेल, समजा तुम्ही आज आकाशात उडत आहात, गगनझेप घेत आहात, गरुड झेप घेत आहात, अंगठा छाप असून सुद्धा, तर तुम्ही संघर्ष करत आहात, संघर्ष करून इथपर्यंत आलेला. जर दुसरा गरुड जर एका फांदीला जर चिटकून आहे, ती फांदी सोडायला तयार नाही, याचा अर्थ त्याला सगळं जागेवर मिळत आहे. त्याला संघर्षाची परिभाषा माहीत नाही, किंवा तुम्ही होऊ दिली नाही. मग त्या राजाने तरी बक्षीस ठेवलं काय, की जो कोणी या गरुडाला उडवेल त्या फांदीवरून, तर त्याला बक्षीस ठेवलं. कोणालाही उडवता आलं नाही, कारण सगळेजण नाटक हातवारे करत होते फक्त. पण एक शेतकरी आला, ते फांदीच मोडून टाकली. फांदी मोडून टाकली. झाडाला दुसऱ्या फांद्या असतात, पण त्या गरुडाला त्याच फांदीची आसक्ती. तीच फांदी मोडून टाकली की गरुडाने गरुड घेतली, संघर्ष करायला सुरुवात केली, हे की नाही? बर, संघर्षाची परिभाषा बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हटले की नाही? शिका तर काय शिका? मनाचा विकास करायला शिकले का? लोक म्हणतात शाळेचा अभ्यास शिकायचा. शाळेमध्ये विद्या मिळते ना? शाळेत विद्या मिळते का? विनय मिळतो का? शाळेमध्ये विद्या मिळते ना? विनय मिळतो का? विद्या विनयाने शोधते ना? विद्या विनयाने शोधते. मग शाळेत विद्या मिळते, विनय मिळतो का? नाही. मग विद्या कशी शोभेल विनयाशिवाय? शाळेत ज्ञान मिळतं, आणि ज्ञानाची किंमत, शीला विना ज्ञानाची किंमत किती आहे? मग शाळेत ज्ञान मिळतं, शील मिळतं का? आता तुम्ही खूप सारे पैसे भरून शाळेत पाठवत असाल मुलांना, जरा थोडस इकडे लक्ष द्या. शाळेत विद्या मिळते, विनय मिळत नाही. शाळेत ज्ञान मिळतं, शील मिळत नाही. मग शीलाशिवाय ज्ञानाची किंमत, आणि विद्या विनयाने शोधते. बरोबर आहे? बरं, तुमच्या मुलाला ज्ञानी तुम्ही बनवलात, ज्ञानी बनवलात, मग ज्ञानी व्यक्ती श्रेष्ठ आहे की प्रज्ञावान व्यक्ती श्रेष्ठ आहे? प्रज्ञावान व्यक्ती श्रेष्ठ आहे ना? मग तुमच्या मुलाला तुम्ही फक्त ज्ञानी बनवता, नोकरी लावता, आणि बाबा आता काय खा पी आयुष मध्ये जीवन जग, असंच ना? प्रज्ञावान कधी बनवणार आहात? आणि प्रज्ञावान बनवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढलं पाहिजे. कारण एखाद्या अंड्यातून जर पिल्लू बाहेर येणार आहे कोंबडीचं, तर त्याला तेवढ्या टोचऱ्या माराव्या लागतात, त्याला तेवढे कष्ट घ्यावे लागतात, त्याला तेवढे संघर्ष करावा लागतो. तर तो बाहेर आल्यानंतर जगू शकतो. अन्यथा तुम्ही जर म्हणाल की नाही, त्या पिल्ल्याला टोचणं मारायची गरज पडू नये, मीच ते वरचं कवच फोडतो आणि ते पिल्ल्याला बाहेर काढतो, पिल्लू जगेल का? करून बघा वाटलं तर. नाही ना? मग आपले जे लेकर आहेत ते पिल्ल्यासारखे समजा ना. त्यांना तुम्ही संघर्षाची परिभाषा तुम्ही समजूच देत नाही, ते टिकतील का? टिकणारच नाही. बघा, तुम्ही प्रयोग करून बघा वाटलं तर. म्हणून इथे मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं. एक हिऱ्याचा व्यापारी असतो, मोठा मोठा बंगला, गाड्या, नौकर, चाकर. आता हिऱ्याचा व्यापारी म्हणजे सोन्याची काय किमती, हे की नाही? आणि पैसे
काही कमीच नाही. पैसं, सोनं, जमीन, खूप सारं वैभव. त्यांच्या पूर्वजांनी एक अट ठेवली. कोणती? तेवढी अट तुम्हाला सांगतो इथे. ती अट अशी, घरातला मुलगा 20 वर्षाचा झाला की त्याला स्वतःच्या हिमतीवर 45 दिवस म्हणजे 7 आठवडे जगायचं आहे. स्वतःच्या हिमतीवर. तिथे आमचं नावही घ्यायचं नाही, तिथे आम्ही पैसाही देणार नाही, फक्त थोडेफार 2-3 हजार रुपये देणार, फक्त थोडेसे. बाकी तुला तुझ्या हिमतीवर जगायचं आहे 7 आठवडे. कसे ते बघा. आता जर मराठी आहे तर महाराष्ट्रामधून डायरेक्ट कर्नाटकचं तिकीट काढून देणार. नवीन भाषा कन्नड कधी आली नाही. समजा उदाहरण आहे ते, कन्नडमध्ये पाठवलं, कन्नड भाषा तर येत नाही. इकडे घरी इंग्लिश शिकलेली आहे समजा, पण कन्नड येत नाही. नवीन ठिकाणी राहायची व्यवस्था, खायची व्यवस्था आणि कामाची व्यवस्था स्वतः त्याला बघायची. 8 दिवस झाले की कर्नाटक वरून सरळ तमिळनाडू. आता तिकडे नवीन भाषा, रूम बघणं, राहायची सोय, खायची सोय, कामाची सोय पुन्हा बघणं. पण इथे जे 8 दिवस काम केलेलं आहे त्या 8 दिवसाचा पगार जर नाही घेतला तर तिकडे उपाशीच मारायचे. आणि 8 दिवस काम केलेला पगार जर घेतला तर तसं बसून तिकडे चालेल. तिकडचं झालं की पुन्हा नवीन राज्यामध्ये तिसऱ्या 1 आठवडा, तिसरा आठवडा, त्याच्यानंतर 4था आठवडा, चौथीकडेच. असे करून 7 आठवडे त्याला स्वतःच्या हिमतीवर जगायचं आहे. नवीन भाषा, नवीन लोक, कामाची व्यवस्था, खायची व्यवस्था, राहायची व्यवस्था, एवढा सगळा संघर्ष त्याला 45 दिवस करायचा आहे. म्हणजे 7 आठवडे. आणि प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे ठिकाण. आणि जेव्हा तो 45 दिवसानंतर त्याला घ्यायला जातात घरच्या, पण जेव्हा घरच्यांकडे येतो, जे वैभव आहे ना त्याचं अगोदरचं, ते वैभव कशा प्रकारे टिकवायचं आणि त्याच्यामध्ये वाढ कशी करायची हे त्याला कळतं. का तर त्याला त्या गोष्टीची जाणीव झालेली असते पूर्ण. नाही तर लहानपणापासून तो काय नोकर चाकर सगळं काय यायचं, खायला प्यायला सगळं आहेतच ना, श्रीमंत घरचा ना. जर त्याला संघर्षाची परिभाषा समजलीच नाही तर वैभव कितीही असू द्या टिकवू शकत नाही. बघा ना, ज्यांनी संघर्ष केलेला आहे त्याच्या जवळच वैभव आलेला आहे कधीही बघा. आणि ज्यांनी कोणी त्याच्या लेकराला संघर्षाची परिभाषा शिकवली नाही ते आळशी बनले किंवा व्यसनाला लागले, व्यसन करायला. आई वडील गेल्यानंतर कधी कधी आई वडिलांच्या हयातीमध्ये सगळं उडवून टाकतात, ते संपवून टाकतात ते वैभव सगळं. किंवा आई वडील गेले 1-4 वर्षामध्ये तर सगळं सपाट करून टाकतात. आहे की नाही? बरोबर आहे. का होतं असं? संघर्ष करायला शिकवलं नाही म्हणून असं घडतं. जेव्हा आपण आपल्या मुलांना संघर्ष करायला शिकवू, पहिली गोष्ट त्याला त्याच्या मनाचा विकास करण्यासाठी आपण शिकवलं पाहिजे. कशा पद्धतीने त्याच्या मनाचा विकास झाला पाहिजे. आता बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ जेव्हा बघतो आपण, तेव्हा शुद्धोदक राजा सिद्धार्थाच्या बौद्धिक विकासाकडे आणि मानसिक विकासाकडे दुर्लक्ष करत नव्हता. एवढं आपण बघितलेलं आहे. आणि बाबासाहेबांच्या सुद्धा रामजी बाबांनी कधी दुर्लक्ष केलं नाही त्यांच्या बौद्धिक विकासाकडे, त्यांच्या मनाच्या विकासाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. त्यांचा मनाचा विकास कसा होईल, त्यांचा बुद्धीचा विकास कसा होईल याकडे पूर्ण लक्ष
पुरवलेला आहे, रामजी बाबांनी आणि शुद्धोधन राजाने. म्हणून महापुरुष घडतात. मनाचा विकास होणं खूप गरजेचं आहे. हे जे दोन उद्देश आहेत बुद्धाच्या धम्माचे, हे दोन उद्देश प्रत्येकाने माहिती करून घेतले पाहिजेत आणि त्यानुसार आपल्या मुलांचा मनाचा विकास कसा होईल आणि त्यांना कोणते तत्व उचित आहे कोणते अनुचित आहे हे त्यांना कळालं पाहिजे. आणि जे तत्व उचित आहे याचा शोध त्यांनाच घ्यायला लावणे. ज्याच्या मनाचा विकास केलेला आहे त्याला तत्व कोणतं योग्य आहे हे कळतं. ज्याने मनाचा विकासच केला नाही त्याला कोणतं तत्व योग्य आहे उचित आहे हे कळत नाही. म्हणून हे दोन उद्देश अत्यंत महत्वाचे आहेत. कारण पहिल्या उद्देशाला अगदी पहिलं स्थान दिलंय आणि दुसऱ्या उद्देशाला आत्यंतिक महत्वाचं म्हटलंय बाबासाहेबांनी आणि बुद्धांनी, आहे की नाही. तर तुम्हा सर्वांना मंगलमय देतो, मंगलकामना व्यक्त करतो की सगळ्यांनी मनाचा विकास करावा आणि जे तत्व बुद्धांनी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे त्या तत्वाच्या मार्गावर आपण सर्वांनी चालून आपण बौद्ध व्हावं, शुद्ध व्हावं, शुद्ध होऊन बुद्ध व्हावं अशी मंगलमय व्यक्त करतो, मंगलकामना व्यक्त करतो आणि मी ते थांबतो. साधु साधु साधु. छान प्रवचन. त्यानंतर भगवानाचा आत्मा निर्देश कोणी घरातून बाहेर जाऊ नये असे कांबळे परिवार सूचना. शरणार्थ शरणार्थ घेऊ शरणार्थ शरणार्थ घेऊ. काय करतो शरणार्थ शेवट शरणार्थ धर्मपद करतो नको मग घ्यायचं घ्या. फक्त सरळ. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम्. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम्. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम.